जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय सद्गुरु. जय सद्गुरु. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत आनंत या राघवांचा. है ना. मनाचे श्लोक जे आहे ना, त्याच्या दिवसातून आपल्याला किती ओव्या पाठांतर करायला, म्हणजे किती उपासनेमध्ये किती ॲड करायला सांगितलेले आहेत आपल्याला? 2 ओव्या. आणि वेळ असेल तर तुमच्याकडे तुम्ही सगळं वाचूनही काढलं तरी चालतंय. पण स्वारींनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? 7 भागाची उपासना करायची आणि तेवढंच करायचं, आणि बाकी सतत काय करायचं? आपल्याला स्मरण करायचं आहे ना. काय आहे आपलं? 2 टायमाची उपासना आहे ना, आणि आठवड्यातलं 1 बैठक आहे ना. मग काही जणांना प्रॉब्लेम आहे तर त्यांनी घरात बसल्या बसल्या काय करायचं आहे? स्मरण करायचं आहे. सतत उठता बसता कुठल्याही परिस्थितीमध्ये काय करायचं आहे? आपल्याला स्मरण करायचं आहे. तर बघा एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. सद्गुरूंच्या बैठकीमध्ये जातात ना तुम्ही, तर बैठकीमध्ये गेल्यावर बऱ्याच जणांना काय होतं? झोप येते है ना. तर झोप येते असं का होतं? बऱ्याच जणांना खूप झोप लागते. मग म्हणजे झोप लागते. आता मग काय करायचं? कशामुळे असं होतं? कधी विचार केला तुम्ही? आता काही लोकांना श्रवणच होत नाही, झोपच लागते नुसती. एक भाग झाला पहिलं, काय आपलं प्रार्थना वगैरे झाली आणि मनाचे श्लोक वगैरे झाले की नंतर चालू समाज चालू झाला की लगेच सगळे डुलक्या घ्यायला लागतात है ना. बरोबर आहे ना. तर असं कशामुळं होतं? कारण त्या दासांची कशी असती उपासना नित्यनेमाची या ते आचरणामध्ये म्हणजे असं काही मी नाव नाही ठेवते कोणाला. स्वारी काय असं म्हणत नाही आहे की तुम्ही आचरणामध्ये नाही आहे. या थोडं तरी कमसे कम 100मधील तुम्ही 5% तरी आचरणामध्ये राहा, सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये राहा. म्हणजे एक चला 7 भागाची उपासना आहे, पण त्यातला तुम्ही नुसतं एक चालू समाज जरी वाचून काढला, स्मरणिका केली किंवा मनाचे श्लोक केलं, मंगलाचरण केलं है ना, हे प्रार्थना केली, कुठलं ना कुठलं एक आज्ञेमध्ये राहायचं. म्हणजे एक कोणता ना कोणता समाज या कोणत्या ना कोणत्या उपासनेचा भाग जर वाचून काढत असेल तर त्याला काय म्हणायचं? तुम्ही सद्गुरूंचे दास आहे आणि तुम्ही सद्गुरूंच्या काय आहे? स्वारींच्या समर्थांच्या आज्ञेमध्ये आहे है ना. समर्थ आहे ना आपले खूप दयाळू येतो. कसलाही दास असतो ना त्याला सांभाळून घेतात. ते म्हणतात असू दे, जाऊ दे, झोपू नका, पण एवढ्या पण झोपा काढायच्या नाही आहे. आणि जशी जशी तुमची उपासना वाढत जाईल ना, तर तुमची झोपही काय होणार? कमी होणार है ना. ज्यांची उपासना उत्तमाची आहे आणि त्याचं बैठकीमध्ये श्रवणसुद्धा कसं राहणार आहे? उत्तमाचंच राहणार आहे. बरोबर आहे.